नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे PSI परीक्षा कशी क्रॅक करायची या विषयाबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या एकाही प्रश्नाचं जे आहे ते उत्तर तुमचं बाकी राहणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची पुस्तक यादी, त्यांचं मार्गदर्शन, तसंच त्यांचा कट ऑफ मागील वर्षीचा, तसंच त्यांचा अभ्यासक्रम नियोजन, पेपर पॅटर्न, अशा सर्व गोष्टी आपण इत्थंभूत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपणास खरंच एक विनंती आहे की आपण शेवटपर्यंत पहा. जर तरीही आपले काही प्रश्न सुटले असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर चला करूया व्हिडिओला आपण सुरुवात. तर मित्रांनो, आज पहिला व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत त्याच्याबद्दल एकदा थोडक्यात आपण जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहे निवड प्रक्रिया, त्याच्यानंतर पाहणार आहे की याची परीक्षा पद्धत कशी असते, त्याच्यानंतर याच्यासाठी कुठला अभ्यासक्रम आहे, आणि त्यानंतर याच्यासाठी कुठले पुस्तक आपण वापरले पाहिजे, त्याच्यानंतर मागील वर्षीचा कट ऑफ काय लागलेला होता, आणि त्यासाठी अभ्यासाची कशी पद्धत वापरावी आपण, आणि अभ्यासाचं नियोजन कसं करावं, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर आता पहिला जो भाग आहे तो आपण बघूया निवड प्रक्रिया. तर PSI परीक्षा म्हणजे हे पोलीस सब इन्स्पेक्टर, म्हणजे जवळपास पोलिसाच्या पेक्षा 4 पद उच्च असे पद आहे. याला पोलीस उपनिरीक्षक म्हणतात. या पदासाठी जर पात्रता म्हटलं तर कोणीही व्यक्ती की जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी काय फॉर्म भरू शकतात, परंतु त्यांना पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मात्र त्यांना मुख्य परीक्षेसाठी पदवी मिळणं आवश्यक आहे. तर आपण या सर्व डिटेल्स मध्ये बघूया ह्या गोष्टी. तर मित्रांनो, ही होती याची जे महत्त्वाची जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये पूर्व परीक्षा असते पहिल्या पायरीला, दुसऱ्या पायरीला मुख्य परीक्षा असते, तिसरी जी पायरी आहे ती त्यामध्ये शारीरिक चाचणी होते, चौथी जी पायरी आहे त्यामध्ये मुलाखत परीक्षा होते. म्हणजे तुम्हाला या 4 परीक्षामध्ये जाऊन सुद्धा तुमचं ज्यावेळेस तुम्ही ह्या पूर्ण पार करसाल त्यावेळेस तुमची काय निवड होते. तर आता आपण यातलं एक एक टप्पे आपण काय आता बघूया. तर यामध्ये आता परीक्षेचा पॅटर्न कसा आहे हा आपण पाहूया. परीक्षेचा पॅटर्न मध्ये जर पाहिलं तर पूर्व परीक्षा, आपल्याला सांगितल्याप्रमाणेच आपण कुठलाही पदवीधर जो आहे याच्यासाठी अर्ज करू शकतो, मात्र पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर त्याला मुख्य परीक्षेच्या अगोदर काय त्याला त्याची जी डिग्री आहे ते कंप्लीट करणं आवश्यक असते. तर पूर्व परीक्षेमध्ये एक पेपर असतो आणि तो पेपर असतो 100 गुणांसाठी. आता या 100 गुणांचा जो पेपर आहे त्याचा क्रमांक आहे 1 आणि सामान्य क्षमता चाचणी क्रमांक 12 असा त्या पेपरचा क्रमांक आहे. तर आपण सर्व डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. तर पुढची जी परीक्षा आहे ती आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचा जर पॅटर्नचा विचार केला तर 2 पेपर असतात. प्रत्येकी जे पेपर असतात ते असतात 100 गुणाचे, 2 पेपर 200 गुणाचे. त्याच्यानंतरची जी परीक्षा असते तर ते जे 2 पेपर असतात त्या 2 पेपर मध्ये पहिला असतो संयुक्त पेपर, म्हणजे ज्याला कंबाईन पेपर म्हणतात, जो ASI, STI, ASO, STI आणि PSI या सर्वांसाठी एक असतो. तर त्यामध्ये संयुक्त पेपर असतो, त्यात इंग्रजी, मराठी आणि GK चे प्रश्न काय विचारले जातात. आणि 2 नंबरचा जो पेपर असतो मुख्य परीक्षेचा, त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी आणि पदाकरता जे ज्ञान असतात, आवश्यक ज्ञान असते PSI साठी, विविध कायदे वगैरे कलम यांचं ज्ञान त्याचं काय घेतलं जाते. पुढचं आता आपण बघूया की PSI पेपर परीक्षा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण काय माहिती बघूया की नेमकं की या परीक्षा पेपर पॅटर्नचा जो तिसरा भाग आहे तो आहे शारीरिक चाचणीचा. शारीरिक चाचणीमध्ये आपल्याला किती 100 गुणांची ही शारीरिक चाचणी असते. त्यामध्ये साधारणतः 800 मीटर धावणे, या 800 मीटर साठी 50 गुण असतात. 100 गुणांचं डिवायडेशन आपण करूया. नंतर असते लांब उडी, लांब उडीसाठी असतात 15 गुण. नंतर असते गोळाफेक, गोळाफेक साठी सुद्धा 15 गुण असतात. आणि तिसरा जो इव्हेंट आहे शारीरिक चाचणीचा चौथा, पुलअप्स, पुलअप साठी असतात 20 गुण. अशा प्रकारे काही शारीरिक चाचणी घेतली जाते. नंतर या पॅटर्नचा मध्ये जर विचार केला तर पुढचं जे ग्रुप आहे ते आहे मुलाखत स्टेज. मुलाखत ही साधारणतः 40 गुणांसाठी काही मुलाखत घेतली जाते. तर मित्रांनो, आता आपण बघूया पुढचा भाग. याच्यामध्ये काय आहे की परीक्षा ही नेमकं पूर्व परीक्षेमध्ये कोणते विषय असतात आणि किती गुणांसाठी असतात. तर ही जी पूर्व परीक्षा आहे ही PSI, STI आणि ASO या सगळ्यांना काय एकत्रितरित्या असते, म्हणून या परीक्षेला काय कंबाईन्ड एक्झाम असं सुद्धा काय म्हणतात. तर यामध्ये साधारणतः 7 विषय असतात. तर 7 विषयाचं जर आपण विभाजन केलं तर कोणता विषय किती गुणासाठी असतो, तर
पहिला जो विषय आहे तो राज्यघटना. राज्यघटना हा साधारणतः एक ठोकळ अंदाजाने 10 ते 12 प्रश्न यामध्ये काय विचारले जातात. एखाद्या दोन प्रश्नाचं काय प्रत्येक याच्यामध्ये काय कमी जास्त होऊ शकते. दुसरा 2 नंबरचा जो प्रश्न विषय आहे तो आहे अर्थशास्त्र. यामध्ये अर्थशास्त्राच्या महत्त्वाच्या घडामोडी वगैरे काय विचारल्या जातात आणि महत्त्वाचे मुद्दे ते आपण डिटेल्स मध्ये पुढे पाहणारच आहे की कुठल्या विषयामध्ये कुठले विषय वापरतात. तिसरा जो विषय आहे अर्थशास्त्रामध्ये 15 गुणांसाठी येतो. पुढचा जो विषय आहे तो आहे विज्ञान. विज्ञान मध्ये सुद्धा किती 15 गुणांसाठी हा विषय येत असतो. चौथा विषय आपल्या मध्ये आहे यासाठी तो आहे भूगोल. भूगोलमध्ये 15 प्रश्न, भूगोल हा 15 प्रश्नासाठी विचारला जातो. पुढचा जो पाचवा विषय आहे, पाचवा विषय इतिहास. इतिहास सुद्धा 15 प्रश्नासाठी विचारला जातो. आणि सहावा जो विषय आहे तो आहे चालू घडामोडी. हा सुद्धा काय 15 गुणांसाठी विचारला जातो. असं एकंदरीतरित्या 6 विषय हे 15-15 गुणांसाठी विचारले जातात आणि एक विषय साधारणतः 10 गुणांसाठी विचारला जातो. तर सातवा जो विषय तो आहे बुद्धिमत्ता चाचणी किंवा आणि गणित, म्हणजे दोन्ही मिळून साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात. तर त्यामध्ये साधारणतः 7 ते 8 बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात आणि 7 ते 8 जे आहे ते गणिताचे प्रश्न असतात. तर आपण यांचा जो आहे तो डिटेल्स मध्ये विचारू की नेमकं कुठल्या याच्यामध्ये कुठले जे प्रश्न विचारतात. तर चालू घडामोडीचं जर आपण बघितलं तर चालू घडामोडी महत्त्वाचं म्हणजे काय विचारतात तर 15 प्रश्न विचारतात. आणि त्या चालू घडामोडीमुळे जागतिक, भारतातील तसेच महाराष्ट्रातील खेळ, पुरस्कार, व्यक्तिविशेष, आर्थिक घटना, सामाजिक घटना, राजकीय घटना याच्याबद्दल काय महत्त्वाचे प्रश्न हे विचारले जातात. साधारणतः चालू घडामोडीचा जर आपण सिलेबस वाईज जर विचार केला तर जागतिक 3 ते 4 ह्या जागतिक घडामोडीचा प्रश्न विचारले जातात आणि 7 ते 8 ह्या महाराष्ट्रातील घडामोडी विचारले जातात. भारतातील घडामोडी विचारल्या जातात आणि 2 ते 3 ह्या महाराष्ट्रातील विचारले जातात. असं या चालू घडामोडीचं स्वरूप असते. त्याच्यासाठी पुस्तक यादी मी नंतर सांगितलेली असते. पुस्तकं तुम्ही कुठले त्याचं वापरायचं आहे. पुढचा विभाग आहे राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्र किंवा राज्यघटना, असं कुठल्याही प्रकारे त्यांना म्हटले जाते. त्यामध्ये साधारणतः 10 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास केला जातो. त्यामध्ये संसद, विधिमंडळ, विधानमंडळ, संसदेमध्ये मग सर्व येतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, प्रधानमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि खासदार याचा सहभाग आहे. तसंच विधानमंडळ मध्ये सुद्धा राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद ज्या ज्या राज्यामध्ये असेल त्या त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. तर राज्य व्यवस्थापन मध्ये महत्त्वाचं म्हणजे 2 भाग आलेले आहेत. प्रशासन ही प्रशासनाची पूर्ण जी कार्यपद्धती आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि ग्राम व्यवस्थापन सुद्धा आहे. यामध्ये याचं सुद्धा प्रशासन म्हणजे काय, ज्या संस्था आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अभ्यास आणि न्यायालय. तर अशा प्रकारे काय या नागरिक शास्त्र म्हणजे राज्यघटनेमध्ये काय विचारले जाते. तर आता इतिहास. इतिहास हा तिसरा विषय आहे. तर इतिहासामध्ये काय विचारलं जातं महत्त्वाचं म्हणजे 15 प्रश्नासाठी इतिहास सुद्धा आहे. यामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास अशा 2 प्रकारे काय इतिहास विचारला जातो. यामध्ये आधुनिक भारताचा जो आहे त्याच्यात साधारणतः 7 ते 8 प्रश्न विचारले जातात आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यात साधारणतः 6 ते 7 प्रश्न विचारले जातात. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साधारणतः जर विचार केला तर समाज सुधारक याचा जास्त विचार आहे आणि आधुनिक भारताचा जो विचार केला तर 1600 पासून तर जास्त विचारत नाहीत, परंतु 1773 चा जो पहिला कायदा आहे तर त्या कायद्यापासून काय हा इतिहास विचारला जातो. तर एक भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळते त्यापर्यंत हा इतिहास विचारला जातो. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साधारणतः जे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे याच्यामधले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत किंवा महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांच्याविषयी काय घडामोडीविषयी माहिती विचारल्या जाते. आता जर आपण पाहिलं पुढचा जो विषय आहे तो चौथा विषय आहे भूगोल. आता या भूगोलाचे सुद्धा यांनी 3 प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. यामध्ये साधारणतः जागतिक भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. तर साधारणतः जागतिक भूगोलचे 2 ते 3 प्रश्न हे या ठिकाणी येतात आणि जास्त जे प्रश्न आहेत ते 7 ते 8 प्रश्न हे भारताच्या भूगोलवर येतात आणि 3 ते 4 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये येतात. साधारणतः 1 ते 2 पृथ्वी जे प्राकृतिक भूगोलवर प्रश्न विचारले जातात, पृथ्वी, जगातील विभाग वगैरे यांच्यावर जे आहेत 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात. बाकीचे जे प्रश्न आहेत हवामानावर एक प्रश्न असतो, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्राच्या जमिनीचे प्रकार, वने, पर्जन्य, शहरे, नद्या, उद्योगधंदे यांच्यावर किंवा वाहतूक व्यवस्था यांच्यावर काय एक एक प्रश्न हे ठरलेले आहेत. तर ते प्रश्न काय येतात. तर आपला जो पुढचा जो विषय आहे, पुढचा महत्त्वाचा विषय अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र किंवा भारताची आर्थिक
असं वेगवेगळे नाव काही याला दिलेले आहेत. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न, अर्थव्यवस्था सुद्धा 15 प्रश्नासाठी आहे. हा विषय जरा कठीण आहे, मुलं याचा अभ्यास कमी करतात. तर याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं, अर्थव्यवस्था विज्ञान या दोन विषयावर आणि गणितवर किंवा सीसॅटवर जर लक्ष तुम्ही दिलं, गणित बुद्धिमत्ता तर ही परीक्षा पास होणं अजिबात कठीण नाहीये. मुलं काय करतात, अर्थव्यवस्था आणि विज्ञान या विषयाला स्किप करतात आणि बाकी विषयांचा फक्त पॉलिटीचा आणि भूगोलचाच अभ्यास करताना तुम्हाला दिसतात. त्याच्यामुळे काय होते, हे पेपर जे आहेत ते जवळपास 60 किंवा 75 गुणांपैकी पेपर सोडवायला पाहतात 75, आणि बाकीचे दोन विषयाचा अभ्यास करत नाहीत. त्याच्यामुळे गुण जे आहेत ते कमी पडतात. तर किती गुणांचा कट ऑफ लागतो हा या व्हिडिओच्या शेवटी जे आहे आपण त्यावेळेस काय बघूया. नेमकं त्या कट ऑफसाठी आपल्याला कुठल्या विषयाचे किती गुण आपल्याला मिळवायचे आहेत, किती प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणजे आपल्याला यश मिळेल, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर या अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी, त्याचे वेगवेगळे प्रकार, मार्केट प्राइसला कसे मोजतात, शेती, उद्योगधंदे यांचं किती प्रमाण आहे, शेतीपासून इन्कम किती आहे, भारताचा जो ग्रोथ रेट आहे तो, परकीय व्यापार, बँकिंग, आरबीआय आणि वेगवेगळे नवीन बँकिंग, नवीन सिस्टीम्स, तर लोकसंख्या, लोकसंख्येचे महत्त्वाचे शहर, महत्त्वाचे राज्य, त्यांची जे आकडेवारी आहे, दारिद्र्य, बेरोजगारी यांचे महत्त्वाचे अहवाल, मुद्रा आणि राजकोषीय नीती की भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार जे आहे नेमकं कशा प्रकारे ते त्यांची राजकोषीय नीती ठरवते, वेगवेगळे म्हणजे अर्थव्यवस्था, त्यामध्ये आपले बजेट वगैरे याची माहिती आहे, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण कोण करते, तर याची माहिती साधारणतः 15 प्रश्न हे विचारले जातात. पुढचा जो 6वा विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. हा कठीण विषय नाही आहे, परंतु बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते काय विज्ञान याचा अभ्यास करत नाहीत. साधारणतः विज्ञानचं 5 प्रकारामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे, 5 ते 6. साधारणतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि काही प्रश्न हे तंत्रज्ञान. साधारणतः एका एका घटकाचे 3-3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. महत्त्वाचं म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र याच्यावर जरा जास्त प्रश्न हे विचारलेले असतात. 7वा महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे सर्वांचा दुर्लक्षित असा विषय आहे, बुद्धिमत्ता आणि गणित. याच्यावर सुद्धा 15 प्रश्न हे विचारले जातात. यांचं म्हणजे असं ठरलेलं नसते की नेमकं कुठल्या चॅप्टरवर प्रश्न विचारतात, परंतु साधारणतः याच्यामध्ये रेल्वे, काळकाम, वेग, घड्याळ, नातेसंबंध, दिनदर्शिका, तर असे विषय महत्त्वाचे काय व्हिडिओ सारे प्रश्न विचारलेले असतात. तर यांचे सर्व व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, आपण ते सुद्धा पाहू शकता. यांचा महत्त्वाचा उद्देश असा असतो की उमेदवार किती लवकर व किती अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी यांनी काही प्रश्न टाकलेले असतात. याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी. मित्रांनो, हे जेवढे तुम्हाला पिवळ्या कलरमध्ये लिहिलेले दिसते हे सर्व काय आयोगाचा महत्त्वाचा त्यांनी दिलेले जसे तसे शब्द मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त अशा प्रकारे हे प्रश्न विचारण्यासाठी हे नातेसंबंध अशा सर्व काय प्रश्नांचा किंवा त्यांचा यूज करत असतात. आता आपण बघूया पीएसआय परीक्षेसाठी नेमकं मुख्य परीक्षेसाठी कोणकोणते पेपर असतात. तर पीएसआय परीक्षेसाठी संयुक्त पेपर होत असतो, ज्याचा 2 पेपर असतात मुख्य पेपरमध्ये. तर त्यातला पेपर क्रमांक 1 याला संयुक्त पेपर असे म्हणतात, आणि हा जो पेपर असतो तो पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या तिन्ही पदासाठी एकदम सारखा आहे. तर आपण थोडक्यात एएसओ आणि एसटीआयचा जर विचार केला तर त्यांना काय जीएसटी वगैरे टॅक्स वगैरे त्यांचं कार्यक्रम म्हणजे त्यांचं काम असते, आणि जे एएसओ आहेत त्यांना मंत्रालयामध्ये वर्किंग त्यांचं असते. तर संयुक्त पेपर क्रमांक 1 मध्ये इंग्रजी, मराठी आणि जीके असते. तर यांची जे गुण विभागणी नेमकी ते कशा प्रकारे आहे तर ते आपण बघूया. यांचं यामध्ये जे आहे ते सामान्य ज्ञान, जीके मध्ये सामान्य ज्ञान साधारणतः 20 प्रश्नासाठी विचारले जाते किंवा 20 गुणासाठी. त्यामध्ये चालू घडामोडी, भारतातील आणि जागतिक, माहितीचा अधिकार विचारला जातो, कायदा 2005 चा, लोकसेवा हक्क कायदा विचारला जातो, आणि काही संगणकचे प्रश्न विचारले जातात. पुढचा जो विषय आहे तो विषय आहे इंग्रजी. इंग्रजी हा विषय 30 गुणासाठी विचारला जातो. या इंग्रजी ते 30 गुणांचं साधारणतः जर आपण विभाजन केलं तर साधारणतः 15 गुण हे ग्रामर साठी असतात आणि 15 गुण जे व्होकॅब्युलरी साठी असतात. तर मुलं काय करतात, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी यांचा अभ्यास न करता फक्त ग्रामरचा अभ्यास करतात. त्यांच्यामुळे काय होतं की गुण कमी मिळतात. बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजी या विषयात काय टाळतात.
तर महत्वाचं म्हणजे याची जी व्होकॅब्युलरी आहे, व्होकॅब्युलरी म्हणजे सेंटेन्स व्होकॅब्युलरी आहे, त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, हे महत्वाचं आहे. आणि बाकी ग्रामर मध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस इत्यादी सर्व काही गोष्टी यामध्ये आहेत. तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे यात जर तुम्हाला जास्त गुण घ्यायचे असतील इंग्रजीमध्ये, तर तुम्हाला कमीत कमी 1 वर्षापासून जर तुम्ही इंग्रजीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला यामध्ये काय महत्वाचे गुण हे मिळू शकतात. तर तुम्हाला ज्या दिवशी मेन्स परीक्षा असेल त्या दिवशी इंग्रजी ग्रामर किंवा मराठी ग्रामरचा शब्दसंग्रहाचा जर अभ्यास करायला सुरुवात केलं तर काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 1 वर्ष अगोदर कमीत कमी दररोज 50 प्रश्न जर तुम्ही इंग्रजी 50 शब्द जरी इंग्रजीचे तुम्ही लिहिले तर परीक्षा होईपर्यंत एका वर्षामध्ये साधारणतः तुमचे 10 ते 12,000 शब्द जे आहेत ते तुमचे लिहून होणार आणि त्याच्यामुळे तुमचं काय व्होकॅब्युलरी आपोआप वाढत जाणार आणि ग्रामरचे जे शब्द आहेत ते आपोआप प्रश्न सुद्धा सुटत जाणार. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न येतात ते मराठीचे. मराठी या विभागासाठी 50 प्रश्न आहेत. यामध्ये साधारणतः याच्या अगोदरचा जो पेपर होता 2 वर्ष अगोदरचा, त्यावेळेस सामान्य ज्ञान या पेपरमध्ये नव्हता, परंतु कंबाईन झाल्यामुळे काय असं हे घेत आहेत. मराठीमध्ये सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग आणि एक उतारा येतो. साधारणतः 20 मार्क हे ग्रामरसाठी असतात, 5 मार्क हे उतार्यासाठी असतात आणि 25 मार्क हे 100 शब्दसंग्रहासाठी असतात. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि स्पेलिंग ओळखा याचे सुद्धा काय महत्वाचे जे विचारले जातात. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अगोदरपासूनच काय शब्दांचा संग्रह करणं किंवा शब्द वाचन हे वेळेवर होणार नाहीये. याच्यासाठी 1 वर्ष अगोदर तयारी केली तर आपण 50 पैकीच्या पैकी गुण काही मिळवू शकतो. आता मुख्य परीक्षेतलं महत्वाचं म्हणजे पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 आहे सामान्य क्षमता चाचणी आणि पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. आता आपण पेपर क्रमांक 1 पाहिला की हा जो पेपर क्रमांक 2 आहे हा PSI, ST आणि SO या प्रत्येक ग्रुपसाठी काय वेगवेगळा असतो. यामध्ये महत्वाचं म्हणजे साधारणतः 15 प्रश्न हे विचारले जातात. बुद्धिमत्ता चाचणी की जे सेम आहे आपल्या पूर्व परीक्षेमध्ये असणारे गणित किंवा बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतात ते सेम आहे की उमेदवार हा किती लवकर आणि किती अचूकपणे विचार करू शकतो हे काय आजमावण्यासाठी महत्वाचे प्रश्न असतात. त्यामध्ये बेरजा, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, दशांश अपूर्णांक, काळ, काम, वेग आणि महत्वाचं म्हणजे मिक्सचर, अलिगेशन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन हे महत्वाचे काय चॅप्टर या ठिकाणी नाते संबंध असे असतात. तर आपण ते अगोदर पाहिलेले आहे. तर आता पुढचा जो भाग आहे भारतीय राज्यघटना. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. पूर्ण तुमचं जे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. राज्यघटना आहे, घटना कशी तयार झाली, साधारणतः 10 प्रश्न येतात. त्याची मागची भूमिका, महत्वाची वैशिष्ट्ये, राज्य केंद्र यांचे संबंध, निर्धर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे याच्यावर काय महत्वाचे युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका याच्यावर असतात. तिसरा जो भाग आहे तो महाराष्ट्राचा इतिहास, हा सुद्धा 10 मार्कासाठी येत असतो. साधारणतः जो चौथा भाग आहे, चौथ्या भागामध्ये महत्वाचं म्हणजे यांचे काय कायदे येतात. एक भूगोल असतो आणि भूगोलचे साधारणतः 10 प्रश्न असतात. नंतर मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या हे साधारणतः 10 ते 15 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि नंतर जो उरलेला भाग आहे साधारणतः 45 गुणाचा, त्या 45 गुणामध्ये महत्वाचे काय कायदे हे विचारले जातात. त्यामध्ये पोलीस अधिनियम 10 गुणांसाठी, भारतीय दंड संहिता म्हणजे IPC 1860 10 गुणांसाठी, फौजदारी संहिता जी असते 1973 चे 10 गुणांसाठी आणि भारतीय पुरातत्व कायदा 1872 हा साधारणतः 10 गुणांसाठी असतो. तर याच्यामध्ये 2-4 गुणांचा जो आहे तो फरक पडतो. IPC कदाचित 2 ते 3 गुण या ठिकाणी जास्त हे मिळवल्या जातात. तर मित्रांनो आता आपण बघूया की PSI प्री प्लस मेन साठी कोणते पुस्तक आता आपल्याला वापरायचे आहे. तर आता मुख्यसाठी इंग्रजी या ठिकाणी असल्याने मुख्यसाठी जर तुम्ही MJ शेख सर यांचे पुस्तक तुम्ही वापरू शकता. नंबर 2 बाळासाहेब शिंदे सरांचे वापरू शकता आणि नंबर 3 ला पाल आणि सुरी सर यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. तर साधारणतः तुम्हाला 2 पुस्तके या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, कारण की एका समजा शेख सरांचं जर घेतलं तर परिपूर्ण शब्दसाठा वगैरे नसेल, काही शब्दसाठा आणि उदाहरणं जे बाळासाहेब शिंदे सरांच्या याच्यामध्ये असतील, तर काही महत्त्वाचे इडियम्सचे पालसुरी यांच्या पुस्तकात असतील, तर कोणती 2 तुम्हाला काय घ्यायचे आहे. मराठीसाठी जर विचार केला तर मोरा वाळंबे सर यांचं पूर्ण पुस्तक तुम्हाला घेणं आवश्यक आहे, कारण की तो बेस आहे, त्याच्यावर सर्वजण काही आतापर्यंत शिकलेले आहेत. परंतु बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक काय घेणं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये उदाहरणं जे आहेत ते जास्त दिलेले नसल्यामुळे
ते तर बेस आहेच, त्यामुळे शिंदे सरांचं म्हणजे कुठले 2 पुस्तक किंवा के सागर यांचं 2 तुम्ही घेऊ शकता. पुढचा विषय आहे राज्यघटना. राज्यघटनाचा जर विचार केला तर त्याला एकच पुस्तक आहे लक्ष्मीकांत, परंतु या लक्ष्मीकांतमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या डिटेल्समध्ये आहेत, परंतु काही जे चॅप्टर किंवा काही पॉईंट्स आहेत ते त्यामध्ये क्लिअर होत नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं काय पुस्तक घ्यायचं आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे, PSI परीक्षेचा अभ्यास कसा करावा. तर तो तुम्ही नक्की पाहायचा आहे. रंजन कोळंबे सरांचा आहे. 2 पैकी एक तुम्हाला, सॉरी 3 पैकी तुम्हाला 2 पुस्तके कोणतीही घेणं आवश्यक आहे, कारण की कुठलेही एका पुस्तकामध्ये सर्व अभ्यासक्रम क्लिअर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे 2 पुस्तके तुम्हाला घ्यावीच लागतात. त्याचं कसं नियोजन करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन, कारण की हा व्हिडिओ खूप लांब असा होत आहे. तर परत अर्थशास्त्रासाठी लक्ष्मीकांत आहे, रंजन कोळंबे आहे आणि किरण देसले सरांचं पुस्तक आहे. मराठी पेपरसाठी जर विचार केला, सॉरी न्यूजपेपर जर तुम्हाला कोणते वाचायचे तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि द हिंदू. जर तुम्हाला कळत असेल इंग्रजी तर हिंदू. यापैकी कुठले 2 महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेन की महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता करा, कारण की पुढचं आहे राज्यघटना. आपण पाहिलंच की लक्ष्मीकांत, रंजन कोळंबे किंवा युनिक अकॅडमी यांचं पुस्तक आहे, त्यापैकी तुम्ही वापरू शकता. तर भूगोलासाठी म्हणजे मेगा महाराष्ट्र हे सौदी सरांचं पुस्तक आहे. इतिहासासाठी गाठाळ आणि कटारे या सरांचं पुस्तक आहे. तसेच भूगोलसाठी दीपस्तंभ यांचं सुद्धा काय पुस्तक जे आहे ते एकदम शॉर्टकट मध्ये काढून ठेवलेलं आहे त्यांनी, तर ते सुद्धा तुम्ही काय पुस्तक वापरू शकता. किंवा विठ्ठल पुंगळे सरांचं सुद्धा आता नवीन पुस्तक आलेलं आहे ते आहे. किंवा चौथा ऑप्शन तुम्हाला जर म्हटलं तर खतीब सर. तर या कुठलेही यांच्या दोघांपैकी या 3 किंवा 4 पैकी तुम्हाला 2 पुस्तकं वापरणं आवश्यक आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्र आहे. दीपस्तंभ मध्ये सुद्धा काय शॉर्टकट नवीन नवीन ट्रिक नुसार तयार करून दिलेलं आहे. पुंगळे सरांचं सुद्धा पुस्तक काय चांगलं आहे. तर इतिहासासाठी गाठाळ सर आहेत, कटारे आहेत आणि ग्रोवर आहे. महाराष्ट्रासाठी इतिहासासाठी तुम्ही गाठाळ किंवा कटारे या दोघांपैकी एक घेऊ शकता आणि भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर घेऊ शकता. तर याच्यामध्ये जयसिंगराव पवार यांचं सुद्धा पुस्तक आहे, परंतु ते पुस्तक आहेत त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम जो आहे किंवा जो भाग आहे तो कव्हर होत नाही, आणि तसं जर वाचत बसले मग तुम्हाला खूप सारे पुस्तक वाचावं लागतील. त्यामुळे तुम्हाला ग्रोवर आणि कठारे किंवा गाठाळ यांच्यापैकी एक पुस्तक घेणे हे आवश्यक आहे. आता कायद्यासाठी म्हटलं तर महत्त्वाचं म्हणजे युनिक अकॅडमी, रंजन कोळंबे आणि लक्ष्मीकांत यांनी सुद्धा काय सॉरी लक्ष्मीकांत यांनी नाही, लवटे सर यांचं सुद्धा पुस्तक आहे. तर यापैकी तुम्ही कुठलेही घेतलं म्हणजे तुम्हाला काय ते यूज तुम्ही होऊ शकता. आता मासिक चालू घडामोडीसाठी म्हटलं तर पृथ्वी अकॅडमीचं मासिक आहे परिक्रमा, देवा जाधवरचं आहे चालू घडामोडी आणि लोकराज्य तुम्हाला वाचायचं आहे. आता नवीन जर विचार केला तर अभिनवचं सुद्धा एक आलेलं आहे, किंवा बुलेटिन जरी तुम्ही वाचलं तरी सुद्धा काय तुमचं होऊ शकते. तर कोणतीही 2 मासिके तुम्हाला कंटिन्युटी वापरणं आहेत, कारण की एका मासिकमध्ये सर्व तुमचं कव्हर होऊ शकत नाही. आता गणितासाठी जर विचारलं तर कोणाचं पुस्तक घेणं आवश्यक आहे, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मी सांगेन की तुम्ही RS अग्रवाल सर यांचं पुस्तक घ्या, परंतु त्यामधून सुद्धा सर्व कव्हर होत नसल्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्हाला 2 पुस्तक वापरायचे आहेत. एक सिम्प्लिफाईड आहे किंवा पंढरीनाथ राणे सर यांचं पुस्तक सुद्धा आहे. बुद्धिमत्ते सुद्धा हे 3च लेखक आहेत, या तिन्ही लेखकांपैकी कोणाची 2 पुस्तक तुम्ही वापरा. पण महत्त्वाचं म्हणजे RS अग्रवाल सर यांचं अतिशय बेस्ट आहे, परंतु त्याची भाषा जर कठीण वाटत असेल तर तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकता. पुढचा जो विभाग आहे कम्प्युटर, कम्प्युटरसाठी कोणते पुस्तक वापरू शकता तर त्यामध्ये युनिक अकॅडमी आहे, के सागर आहे यांचे महत्त्वाचे पुस्तक आहेत. लॉ साठी लवटे सर आहेत, किंवा आपले जे ज्ञानेश्वर पाटील सर आहे यांची स्वतःची अकॅडमी आहे ते सुद्धा पुस्तक काढलेलं आहे, ते सुद्धा चांगलं आहे. किंवा के सागरनं सुद्धा पुस्तक काढलेलं आहे. सामान्य विज्ञानासाठी जर म्हणसाल तर मस्के सरांचं पुस्तक आहे. कोलते सर जे आहेत त्यांचं सुद्धा पुस्तक छान आहे. दीपस्तंभ सुद्धा काय विज्ञानी अतिशय चांगलं काढलेलं आहे. तर यातलं कुठलेही 2 पैकी एक तुम्हाला काय 2 पुस्तक हे काय वापरणं आवश्यक आहे.